मल्लासुरा, तू माझा पराभव करून स्वर्गाचे अधिपतीपद हिरावून घेतलेस. देवांना स्वर्गातून जावे लागले. आम्हाला तू दास बनवलंस. परंतु आता श्री मार्तंड भैरवांच्या कृपाशीर्वादामुळे त्रैलोक्यात पुन्हा देवांची सत्ता प्रस्थापित होणार यात शंका नाही. सर्वदूर आता पुन्हा मंगलमय वातावरण होईल. देवांना पुन्हा पूजले जाईल. अशुभाचा काळ श्री मार्तंड भैरवांमुळे संपुष्टात येईल. स्वर्गात पुन्हा देव त्यांचं कार्य करण्यासाठी सिद्ध होतील. श्री मार्तंड भैरवांच्या कृपादृष्टीमुळे मला माझे इंद्रपद पुन्हा प्राप्त होईल आणि मल्लासुरा तुझा अंत होईल. अरे कुठे गेले ते देव जे दैत्य सेनेचा विनाश करण्याचे स्वप्न उरी बाळगून होते? आणि कुठे गेला तो महादेव ज्याच्या पाठीमागे सगळे देव लपून बसलेत? अरे कुठे गेला तो महादेव? अरे महादेव, माझे सामर्थ्य पाहून तू घाबरलास की काय? आणि म्हणून माझ्याशी युद्ध करायला एका स्त्रीला पाठवले? अरे ही काय बुद्धी झाली? अरे जर तुझ्यात बळ असेल तर ये आणि माझ्याशी युद्ध कर. नाहीतर युद्धभूमी सोडून पलायन तरी कर. मल्लासुरा, हे तू नाही तर तुला चढलेली युद्धाची धुंदी बोलते आहे. या युद्धाची हाव सोडून दे. त्यातच तुझे कल्याण आहे. माझे बाण परम कठीण आहेत. त्यांची व्यथा अत्यंत दारुण आहे. तेव्हा वेळी सावध व्हावे. अरे तुझे सामर्थ्य आता माझ्या पुढे चालणार नाही हे ध्यानात असू दे. तुझ्या सामर्थ्याची माझ्या सामर्थ्याबरोबर तुलना कशी करतोस तू? अरे एक भूपती आणि एक रंक यांची तुलना कशी होणार? अरे तू बैलावर बसून माझ्याशी युद्ध करायला आलायस? सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय झालं? काय झालं? काय
आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अहो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई, मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.